राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तसेच महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीमाई यांचा अवमान केला आहे। महाराष्ट्राच्या देवतांचा अपमान महाराष्ट्र कदापिही सहन करणार नाही। या अपमानाबद्दल राज्यपालांना महाराष्ट्राची माफी मागावीच लागेल अशी मागणी करत राज्यपाल कोश्यारी यांना परत पाठवण्यासंदर्भात विधिमंडळात ठराव आणण्यासाठी कायदेशीर बाबींचा विचार करू असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले। मी पहिले आता याच्यावर निघू आपण पहिले आपण हे आजचं राज्यपाल करू। आज राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणामध्ये आज हे राज्यपाल महोदय आपलं अर्धवट भाषण सोडून चालले गेलेत। राष्ट्रगानालाही त्या ठिकाणी उपस्थित राहिले नाहीत, त्याचाही अपमान केला। आपल्याला मी पॅरा वाचून दाखवतो आणि तिथून विवाद झाला। माझ्या शासनाच्या महाराष्ट्र सीमेवर्ती क्षेत्रातील मराठी भाषिक जनतेच्या हक्कासाठी उभे राहण्याचा निर्धार आहे। 16 डिसेंबर 2021 रोजी बेंगळुरूमध्ये झालेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा आणि बेळगावमधील मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षावर शाई फेकल्याच्या वृत्ताचा माझं शासन तीव्र निषेध करीत आहे। विवादग्रस्त सीमावर्ती क्षेत्रातील मराठी भाषिक जनतेवर कर्नाटक शासनाने केलेली दडपशाहीचे कृत्य निंदनीय आहे आणि इथूनच राज्यपाल महोदयाला हे वाक्य बोलण्यामध्ये झालेली अडचण आणि तिथून झालेला गोंधळ आणि म्हणून या वाक्याला जिथं छत्रपती शिवाजी महाराजाचं बँगलोरमध्ये म्हणजे कर्नाटकमध्ये भाजपचं सरकार जे आहे तेही छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विटंबना करतात। महाराष्ट्रामध्ये स्वतः गव्हर्नर छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दलचं चुकीचं वक्तव्य आणून अपमान करण्याचं काम करतात आणि म्हणून अशा राज्यपालाला आज महाराष्ट्राला काळीमा लावण्याचं आणि दुसरं विधान परिषदेमध्ये दाऊदचा फोटो फिरवून एक प्रकारे महाराष्ट्राच्या विधानसभेला अपमानित करण्याचं ज्या पद्धतीनं भाजपने जे कृत्य आज केलेलं आहे त्याला जेवढी निंदा केली जाईल तेवढी कमी पडेल आणि भाजपनं महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी ही भूमिका काँग्रेसच्या वतीने आम्ही या ठिकाणी मांडतो आहे। यही है कि हमने कई बार कहा कि छत्रपति शिवाजी महाराज से मोदी बड़े हैं, ऐसा दिखाने की कोशिश बार बार बीजेपी की तरफ से की जाती है और छत्रपति शिवाजी महाराज महाराष्ट्र के दैवत है और इनका अपमान जो भी करेगा उसको माफ़ नहीं किया जाएगा। लेकिन गवर्नर के माध्यम से जिस तरह से वक्तव्य 2 दिन पहले भी आए और आज भी राज्यपाल महोदय ने कर्नाटक सरकार ने जो छत्रपति शिवाजी महाराज के प्रतिमा की विटंबना की उसका यह जो प्यारा आया था उसी आधार पर जो आज आपका अभिभाषण का भाषण छोड़ के वो चले गए और राष्ट्रगान का भी अपमान करने का काम राज्यपाल महोदय ने किया। राज्यपाल ने तो अब जाना ही है महाराज से, क्योंकि ऐसे विचारधारा के राज्यपाल महाराष्ट्र में तो होना ही नहीं, लेकिन भाजपा ने ये स्पष्ट करना चाहिए। और दूसरा, विधान परिषद में दाऊद का फोटो दिखाकर जिस तरह से दाऊद का समर्थन करने की भूमिका जो बीजेपी कर रही है उसका निषेध हम करते हैं। जे काही माननीय सुप्रीम कोर्टाने निर्देश दिले त्याच्या आधारावर राज्य सरकारने जो डाटा ओबीसीचा गोळा करून निवडणूक आयोगाला आणि माननीय कोर्टाकडे पाठवलेला होता त्याला मान्यता आज माननीय सुप्रीम कोर्टाने दिली नाही। त्याच्यातला काही लॅकुना असेल तर पुन्हा माननीय सुप्रीम कोर्टाकडे राज्य शासनाच्या वतीने त्याचा पाठपुरावा केला जाईल। आमचा शेवटपर्यंत प्रयत्न राहील की ओबीसीचा आरक्षण ठेवूनच या निवडणुका व्हाव्यात ही भूमिका महाविकास आघाडीची राहणार आहे। मात्र राज्य सरकार कमी पडलं का हा अहवाल फेटाळण्यात आलेला आहे आणि येणाऱ्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होतील की त्याशिवाय घेऊच नाहीत अशी भूमिका वारंवार राज्य सरकार कमी पडण्याचं कारण नाही। आखरी जो डाटा अपेक्षित माननीय सुप्रीम कोर्टाला आहे तो डाटा राज्याकडे नाही, केंद्र सरकारकडे असलेला डाटा हा सातत्यानं ज्याची मागणी आम्ही राज्य सरकारच्या वतीनं माननीय सुप्रीम कोर्टाने त्या पद्धतीची मागणी केली। जो
केंद्र सरकारने डाटा आपल्याजवळ ठेवलेला आहे, तो डाटा अगर आपल्याला दिला तर ओबीसीच्या आरक्षणाचा कुठलाही प्रश्न निर्माण होणार नाही असं त्याच्यातलं स्पष्ट होतं. जबाबदार कोण? ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घ्याव्याच लागल्या, ओबीसी आरक्षण गेलं तर याला जबाबदार कोण? भाजपचं पहिलेपासूनच मानसिकता राहिलेली आहे की त्यांना समान नागरी कायदा आणायचा आहे, याचा अर्थच आरक्षण त्यांना संपवायचं आहे आणि त्याची सुरुवात त्यांनी ओबीसी पासून केलेली आहे आणि त्याचा परिणाम ओबीसी समाज आज भोगतो आहे आणि याला कारणीभूतच भाजप आहे. असेल त्याही प्रश्नामध्ये दिल्ली दरबाराचाच ते उल्लेख करतात आणि म्हणून या पद्धतीनं जे वक्तव्य झालेलं आहे त्यांना त्यांची माफी मागावी लागणार आहे आणि आपण वापस जा आता कोश्यारीजी अशा पद्धतीची भूमिका घेऊन महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये वेळ आलं तर त्या पद्धतीचा प्रस्तावही आणला जाणार. त्या पद्धतीचं आमचं कायदेशीर सगळं तपासणी चालू आहे. पण या पद्धतीचं छत्रपती शिवाजी महाराजांचं आव्हान आणि महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्याबद्दलचं आक्षेप वक्तव्य हे खऱ्या अर्थानं गव्हर्नरसारखे आणि किंवा सामान्य व्यक्तीसाठी सुद्धा हे शोभेचं नाही आणि म्हणून भाजपनी सुद्धा त्या पद्धतीची भूमिका स्पष्ट करावी ही मागणी आम्ही करतोय. मला एक कळत नाही, अजून आरोप झालेले आहेत, अजूनही कुठल्या पद्धतीची कोर्टाने त्या पद्धतीचं कोर्टाचे काही त्या पद्धतीचे निर्देश आले नाहीत. पण इक्बाल मिर्चीचे पैसे यांना चालतात, त्यांच्या अकाउंटला ते पैसे आलेले आहेत. आता इक्बाल मिर्ची कोण आहे? ते भाजपचा रिश्तेदार आहे, भाजपचा पार्टीचा सदस्य आहे. आपण एकीकडे पाप करायचं, एखादा आरोप लावायचा आणि आरोप लावून सांगायचं की राजीनामा द्या. अहो फडणवीसांना माझा सवाल असा आहे की तुमच्या सरकारमध्ये तुम्ही जेव्हा मुख्यमंत्री होता तर तुमच्यावर किती मंत्र्यांवर आरोप झालेत आणि आरोप झाल्यानंतर कितीचे राजीनामे घेतलेत आणि तुम्हीच न्यायव्यवस्थेसारखे तुम्हीच क्लीन चिट द्यायचे. तर या पद्धतीचं आपल्याकडे पहिलं बघावं आणि मग दुसऱ्याकडे आरोप करावं. विधिमंडळाचं हे बजेट अधिवेशन आहे आणि या अधिवेशनामध्ये जनतेच्या प्रश्नाची चर्चा व्हावी आणि या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेचं, कारण की कोरोनाच्या नंतरचं हे बजेट अधिवेशन पूर्ण काळ चालेल असं आम्हाला वाटतं आहे. पण भाजप त्यांच्या गोंधळामुळे जनतेचे प्रश्न मागे टाकण्यासाठी अगर यशस्वी ठरली तर भाजपला महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही. राज्यपाल अभिभाषण सोडून मधूनच निघून गेलेले आहेत. ज्या पद्धतीने त्यांनी वक्तव्य केली होती, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष केला आणि त्यानंतर राज्यपाल छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष राज्यपालांना आवडत नसेल हा त्याचा आपल्याला अर्थ लावता येईल आणि महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार होणार. भाजपला त्यांचा तिरस्कार असेल तर भाजपने बघावं. पण महाराष्ट्राच्या विधानसभेत असो की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असो छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार केला जाणार, त्याला कोणीही थांबवू शकत नाही.